భారీ వర్షాల కారణంగా ముంబై శివార్లో కూడా భారీ నష్టం జరిగింది. తానేలో వరద ప్రభావిత ప్రాంతాల్లో డిప్యూటీ సీఎం ఏక్నాథ్ షిండే పర్యటించారు. వరద బాధితుల్ని ఆయన ఓదార్చారు. ఇటు సహాయక చర్యలపై కూడా సీఎం ఫడ్నవీస్ సమీక్షించారు. మరో 48 गंटలు చాలా కీలకమన్నారు ఫడ్నవీస్. जनावरांचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे. ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं. पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे. जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबर्बन रेल्वे याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे. काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे. पाणी हळूहळू कमी होत आहे. विशेषतः मिठी नदी जी आहे